वळ्यात पुढच्या बातमीकडे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये कुमारी मातांचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। छोट्या छोट्या गोष्टींचा आमिष दाखवत या कोवळ्या जीवांवर मातृत्व लादलं जातंय। काय आहे या कुमारी मातांचा प्रश्न? माझी लहान बहिणीची मुलगी आहे, तिच्यावर अत्याचार झाला 13 वर्षाच्या असताना। तर तिच्या बापानं नाव नाही दिलं, तर आज्याचं नाव दिलं। यवतमाळ बारी सन 15 पासून म्हणजे मागणी करताय, विनंती करताय, तर तरीसुद्धा शासनाने आजपर्यंत काही उपाययोजना केलेली नाही आहे। आणि यवतमाळ जिल्ह्याला जे कलंक लागलेलं आहे हे कुठेतरी पुसावं म्हणून शासनाने कडक कायदे करावे। चेक केला की प्रेग्नेंट आहे किंवा नाही आहे हे आम्हाला त्यात कळू शकतात। म्हणजे आता आमच्याकडे बाहेर रांगोळीला जाता म्हणून आम्हाला सगळं माहीत पडते, पण अशा काही पण बाया पण म्हणतात की आज ह्या महिन्यात ह्या मुलगी निघालीच नाही म्हणून आम्हाला असं माहीत पडतात। तर मग आम्ही विजिट दिले का मग तिला बोलवून सगळी नोंदणी वगैरे करतात। पण अत्याचार करणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार करायची नाही, खटला चालवायचा नाही, त्यांच्याकडून काही मिळावं ही अपेक्षा सुद्धा नाही। उपभोग घेणाऱ्यांनी पाठ फिरवली तर आमच्या पोटच्या गोळ्याला आम्ही पोसू, हा विश्वास प्रत्येक कुमारी मातेच्या बोलण्यात दिसून येतो। पण सरकार म्हणून ही सरकारी यंत्रणा काही जबाबदारी उचलणार आहे की नाही हा खरा प्रश्न आहे। संजय राठोड, साम टीव्ही।